यानंतर महाभूषण प्रकल्प आणि व्ही शांताराम वेबसाईटच्या बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया गिरीशजींकडनं. गिरीशजी घाटे. नमस्कार. विजन महाराष्ट्र फाउंडेशननी महाभूषण या प्रकल्पाअंतर्गत आज व्ही शांताराम यांची वेबसाईट आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन करणार आहोत. त्याआधी मी थोडंसं महाभूषण या प्रकल्पाबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगतो. गांगल सरांनी थोडीशी माहिती दिलेली आहे, परंतु थोडंसं त्याच्यावरती आणखीन काही गोष्टी मी सांगू इच्छितो. ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र हा 1960 मध्ये निर्माण झाला, परंतु त्याच्या आधी जर आपण बघितलं तर मुंबई पुणे हे पश्चिम महाराष्ट्रात होते आणि ते ब्रिटिशांच्या मुंबई प्रांतामध्ये होते. तिकडे मराठवाडा हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली कधीच नव्हता, तो निजामांच्या अधिपत्याखाली होता. जवळजवळ 200 ते 250 वर्ष त्याच्यावर निजामाचं राज्य होतं. त्यांची संस्कृती ही एक वेगळाच दिशेने चालू होती. तिकडे विदर्भ हे जरी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलं तरी ते मध्य प्रांतामध्ये होतं. अशा वेगवेगळ्या, आणि इकडे खानदेशाची संस्कृती आणखीन निराळी होती. या सर्व वेगवेगळ्या विविध संस्कृतीचे लोक एकत्र येऊन 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र झाला. परंतु आज जर आपण बघितलं तर आपल्याला एकसंध असं एक भौगोलिक चित्र महाराष्ट्राचं दिसतं. तर ह्याच्यामध्ये काही व्यक्तींचं योगदान आहे. ते सामाजिक कार्य करणारे असतील, राजकीय कार्य करणारे असतील, किंवा कला क्रीडा अनेक विषयांमधनं काम करणारे हे लोक मान्यवर लोक होते, ज्यांनी सर्व महाराष्ट्राला एकत्र आणण्याचं काम केलं. तर हे जे काम झालं हे 15 वर्ष आधी आणि 1960च्या 15 वर्ष आधी आणि 15 वर्ष नंतर अशा या 25 ते 30 वर्षाच्या काळामध्ये झालं. आणि ही जी माणसं होते, ही जी व्यक्ती होत्या, त्यांचा जन्म साधारणपणे 1900 ते 1930 या 30 वर्षात झालेला आहे. म्हणून आम्ही हा कालखंड जन्माचा कालखंड घेतला. 1900 ते 1930 या काळात ज्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे आणि ज्यांनी फार मोठं योगदान महाराष्ट्राच्या या आपल्या संस्कृतीसाठी आणि सामाजिक कार्यामध्ये घालवलेल्या अशा लोकांसाठी त्यांची माहिती नवीन पिढीकडे यावी या दृष्टीने आम्ही त्यांची माहिती संकलित करून त्याच्या वेबसाईट्स करायचं ठरवलं. कारण आता नवीन जी पिढी येणार आहे ते वेबसाईट्स वाचणार आहेत. आपण बघितलं की वाचन संस्कृती कमी होती आहे, लोक पुस्तकं कमी वाचत आहेत. तर अशा परिस्थितीत परंतु इंटरनेटवरती अनेक लोक येतात आणि त्या दृष्टीने आम्ही ही महाभूषण हा प्रकल्प तयार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही या व्यक्तींच्या वेबसाईट्स तयार करायला सुरुवात केली. ह्याला बरोबर आज 1 वर्ष झालं आहे. मागच्या वर्षी याच कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही सांगितलं होतं की आम्ही हा कार्यक्रम सुरू करतो आहे. आणि या वर्षामध्ये आम्ही साने गुरुजी, रामानंद तीर्थ, स्वामी रामानंद तीर्थ जे मराठवाड्याचे फार मोठे नेते आहेत, आणि SM जोशी या तिघांच्या वेबसाईट्स आम्ही या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आणि अतिशय मला आनंद वाटतो की ह्या वेबसाईट्सला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. भारतातच नाही तर जवळजवळ 10 देशांमधनं ह्या वेबसाईट्स बघितल्या जात आहेत. त्यामुळे आमचा जो हेतू आहे की लोकांपर्यंत हे माहिती पोचावी, त्याला कुठेतरी आम्हाला एक आनंददायक दिसतंय की आम्हाला ह्या ठिकाणी लोकांपर्यंत ती माहिती पोचते. त्या उत्साहात मग आम्ही आता ह्या नवीन साईट्स तयार करतो आहे आणि त्याच्यातच व्ही शांताराम यांची साईट आम्ही आता काढलेली आहे. ह्याच्यावरती काम आम्ही जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून करत आहोत. आम्हाला त्यांचे पुत्र किरण शांताराम यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मदत केली. दुर्दैवाने आज ते येऊ शकले नाहीत, ते आज येणार होते, परंतु त्यांनी मला दुपारी 12-1च्या सुमारास फोन केला की आज त्यांना येऊ शकत नाही आहेत. परंतु त्यांनी सांगितले की हाच कार्यक्रम आपण राजकमल स्टुडिओमध्ये पुन्हा करू
आणि तुम्ही त्याच्यासाठी तयारी करा आणि आम्ही तुम्हाला बोलू, असं त्यांनी मुद्दाम मला फोनवरती कळवलेलं आहे. तर असा हा वेबसाईट आज आपण या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत. शांतारामांबद्दल मी काही तसं फार सांगायची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांचा वारसा जर कोणी पुढे नेला असेल तर ते व्ही शांताराम होते. आणि सुरुवातीच्या काळात काही महाराष्ट्राचा फार मोठा वाटा होता सर्व देशामध्ये चित्रपटांचं हे युग सुरू करण्यामध्ये. आणि सर्वप्रथम व्ही शांतारामांची एक महत्त्वाची योगदान जर समजायचं तर त्याच्यामध्ये समाज प्रबोधन, चित्रपटातून समाज प्रबोधन करणे हा एक महत्त्वाचा गोष्ट त्यांनी आणली. त्याच्या आधी आपण जर बघितलं संत तुकाराम म्हणा किंवा संत ज्ञानेश्वर म्हणा किंवा सिंहगड, अनेक चित्रपट मूकपट झाले, हे सगळे ऐतिहासिक चित्रपट होते. परंतु त्यांनी समाज प्रबोधन चित्रसृष्टीमध्ये आणलं. आणि आपल्याला माहिती आहे कुंकू आहे, माणूस आहे, पडोसी आहे, शेजारी जे आहे, दो आखे बारा हात आहे, अनेक चित्रपट त्यांनी काढले की ज्याच्यामध्ये समाजाला त्यांनी काहीतरी मेसेज त्यांनी त्या ठिकाणी दिला. हा एक त्यांचा महत्त्वाची गोष्ट होती. इतकंच नव्हे तर चित्रपटात तंत्रज्ञान आणण्याचं फार मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट होता. अयोध्येचा राजा याच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट अशी की आज आपण काही गोष्टी अध्यारूत धरतो, ते म्हणजे त्याच्या आधीचे जे बोलपट झाले त्याच्यामध्ये व्हिज्युअल आणि ऑडिओ हे एकाच फिल्मवरती रेकॉर्ड होत असे. आणि ऑडिओ कॅमेक्स नावाची टेक्नॉलॉजी त्यांनी पहिल्यांदा अयोध्येचा राजामध्ये वापरली की ज्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल वेगवेगळे रेकॉर्ड केले जातात. आपल्याला आश्चर्य वाटत नाही, हे तर आज रोज घडतं, परंतु ते पहिल्यांदा त्यांनी चित्रसृष्टीत आणलं आणि त्याच्यातूनच आज आपलं प्लेबॅक रेकॉर्डिंग जे आहे हे त्याच्यातनं डेव्हलप झालेलं आहे. तर अशा टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर 1933मध्ये पहिला रंगीत चित्रपट हा सैरंध्री हा शांतारामांनी आणलेला आहे चित्रपटसृष्टीमध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं त्यांचं योगदान म्हणजे जलबिन मछलीमध्ये सर्वप्रथम त्यांनी स्टिरिओ रेकॉर्डिंग चित्रपटसृष्टीला दिलं. त्याच्या आधी स्टिरिओ रेकॉर्डिंगची कॉन्सेप्ट नव्हती आणि ती त्यांनी त्या ठिकाणी आणली. अशा अनेक गोष्टी त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या आहेत. अनेक चित्रपट त्यांची निर्मिती केलेली आहे, त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. स्वतः त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तर अशा या व्यक्तीचं आज आपण ह्या ठिकाणी वेबसाईट तयार केलेली आहे. ही जी वेबसाईट आहे तुम्हाला सर्वांना ती बघायला मिळेल. या वेबसाईटमध्ये आपण काय करतो की एकतर चरित्र, त्या व्यक्तीचं संपूर्ण चरित्र त्यामध्ये अगदी लहानपणापासून ते त्यांच्या शेवटपर्यंत त्यांचं सर्व आपण कार्य त्याच्यामध्ये देतो. त्याच्यानंतर व्ही शांतारामांच्या वेबसाईटमध्ये आपण वेगवेगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये जवळजवळ शांतारामांचे 50 चित्रपट आपल्याला क्लिक करून बघायला मिळतील. त्यामुळे एका ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. सर्व चित्रपटांची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि शांतारामांबद्दल आणखीन जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर कोणती पुस्तकं त्या ठिकाणी वाचता येतील याबद्दलही त्याच्यामध्ये माहिती आहे. बरंच काही त्याच्यामध्ये आहे. आज आपण त्याचं उद्घाटन करू आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्वांनी ती वेबसाईट बघावी. ही वेबसाईट फक्त आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठीच नाही आहे, परंतु विद्यार्थी आणि जे संशोधन करतात त्या लोकांनासुद्धा एक सुरुवात म्हणून ही वेबसाईट खूप उपयोगी पडणार आहे. तर त्या वेबसाईटचं आज आपण उद्घाटन करणार आहोत. त्याच अनुषंगाने थोडंसं पुढचं एक सांगतो, ते म्हणजे
वेबसाईट केल्यानंतर काही लोकांनी आम्हाला सांगितलं की हे छान आहे, पण आम्हाला पुस्तकही वाचायला आवडेल. म्हणून मग आम्ही काय केलं आहे की आजपर्यंत ज्या वेबसाईट झाल्या, व्ही शांताराम, त्याच्यानंतर SM जोशी आणि स्वामी रामानंद तीर्थ, या तिघांच्या वेबसाईट्समध्ये जो मजकूर आम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे, तो मजकूर आम्ही पुस्तक रूपामध्ये सुद्धा आज प्रकाशित करतो आहे. म्हणजे ज्यांना हातात धरून पुस्तक धरून वाचायला आवडतं त्यांच्यासाठी म्हणून आम्ही ही पुस्तकंसुद्धा ह्या ठिकाणी आज प्रकाशित करतो आहे. तर मी सुहासताईंना विनंती करतो की तुम्ही इकडे या आणि आपण त्याचं इनॉग्रेशन करूया. चित्रपट क्षेत्रातले तपस्वी व्ही शांताराम यांच्या वेबसाईटचं प्रकाशन सुहासताई करत आहेत. आत्ता गिरीशजींनी सांगितलं तसं गुगलवर माहिती तर मिळते. बोर्ड दिसू द्या, बोर्ड. बस या सर.